जम्मू काश्मीर मध्ये त्रिशंकू परिस्थिती, कोण ठरणार किंग मेकर याबद्दल उत्सुकता। पीडीपी 33 तर भाजप 25 जागांवर पुढे। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची बिकट अवस्था। भाजप अस्पृश्य नाही, पीडीपीचे नेते मुझफ्फर बेग यांचं वक्तव्य। तर काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी घेतली मुफ्ती मोहम्मद सईद यांची भेट। झारखंडमध्ये भाजप स्वतःच्या बळावर सरकार बनवण्याची शक्यता। भाजप बहुमताच्या जवळ, तर झारखंड मुक्ती मोर्चाची 19 जागांवर आघाडी। बड्या नेत्यांना बसले पराभवाचे धक्के। काश्मीरमधील सोनावारमधून ओमार अब्दुल्लांचा पराभव, तर झारखंडमध्ये मझगाव मतदारसंघामधून माजी मुख्यमंत्री मधु कोडांना पराभवाचा धक्का। तर काँग्रेसचा अपयशाचा सिलसिला सुरूच। झारखंडमध्ये काँग्रेस क्लीन बोल्ड, तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जागा घसरल्या। प्रादेशिक असमतोल आणि अनुशेषावरचा केळकर समितीचा अहवाल विधिमंडळात मांडला। अहवालावर चर्चा मात्र पुढच्या अधिवेशनात। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड। विधानसभा अध्यक्षांनी केली घोषणा। धर्मांतराच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं कामकाज सुद्धा ठप्प। लोकसभा आणि राज्यसभा पुढच्या अधिवेशनापर्यंत तहकूब। उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर सुद्धा बेळगावच्या नाट्य संमेलनात पुन्हा एक नाराजी नाट्य। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदे अगोदर नाट्य परिषदेनं घाईघाईनं पत्रक काढल्यानं एकीकरण समिती नाराज। आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कोकणी लेखिका डॉक्टर माधवी सरदेसाई यांचं निधन। गोव्यामधल्या मडगावमध्ये झाले अंत्यसंस्कार। मंथन पुस्तकाला नुकताच जाहीर झाला होता साहित्य अकादमीचा पुरस्कार।